आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य गोदावरी महाआरती कार्यक्रमात देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित राहून भारतीय संस्कृतीत नद्यांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले। नद्या या केवळ जलधारा नसून भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार आहेत। आपल्या परंपरा, संस्कार, सण, उत्सव आणि सामाजिक जीवन नद्यांशी घट्ट जोडलेले आहे। त्यामुळे नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, शांताराम शास्त्री भानोसे, फिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, जयंत गायधनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिकच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे कौतुक करत प्रभू श्रीराम, पंचवटी आणि गोदावरी नदीमुळे नाशिकची ओळख देशभरात पवित्र आणि प्रेरणादायी भूमी म्हणून निर्माण झाल्याचे सांगितले। गोदावरी महाआरतीच्या माध्यमातून नदी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी फिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या सभ्यतेचे सामर्थ्य सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये असल्याचे सांगितले। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गोदावरी स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले। तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक गोदावरी नदीची पूजा करून महाआरतीत सहभाग घेतला।